पेठेतील खंडेश्वर मानकेश्वर यात्रा ही सांगली जिल्ह्यातील अतिशय प्रथितयश यात्रा समजली जाते। आपल्या भागातील सर्वात जास्त यात्रेकरू येण्याची ही ठिकाण आहे। भागातील हुबळीपासून ते जवळपास जेजुरीपर्यंत या भागातील लोक खंडेश्वर आणि मानकेश्वर यात्रेसाठी येत असतात। ही यात्रा अतिशय प्रथितयश असून या यात्रेचा कालचा दिवस हा मानाचा दिवस, पालखीच्या भेटीचा दिवस होता आणि आज या भागातील अतिशय प्रसिद्ध असं कुस्ती मैदान आज पेठेतील सर्वच ग्रामस्थांनी आयोजित केलेलं आहे। गेल्या 60 ते 70 वर्षापासून खंडेश्वर आणि मानकेश्वर यात्रेनिमित्त पेठमध्ये कुस्ती मैदान भरवलं जाते। अतिशय उत्कृष्ट अशा कुस्त्या जोडण्याचं काम यात्रा कमिटी, कुस्ती कमिटी आणि पेठ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून केलं आहे। 1 नंबरची कुस्ती शाहूपुरी तालमीचे मल्ल राघू टोंबरे, तसेच शिवनेरी तालीम अकलूज येथील मल्ल सतपाल सोनटके यांची 1 नंबरला कुस्ती आहे। 2 नंबरला अमर पाटील गंगावेश तालीम, तसेच उदय खेडकर कोल्हापूर अशा कुस्त्या आहेत। अशा नामवंत 250 पर्यंत 100 रुपयेपासून ते 1.5 लाख रुपयेपर्यंतच्या कुस्त्या या मैदानात जोडल्या जात आहेत। आता पेठेचे आमचे वस्तात कृष्णात पवार बापू। आपल्या गावाला मॅट तालीम नव्हती तर मॅट सर्वांनी या दोघांनी मिळून एक हॉल आणून इथं दिला। आता त्या हॉलमध्ये कमीत कमी 40 मुलं आहेत लहान। आता आपल्या गावाला आखाडा असा नव्हता, आपल्या भागातही आखाडा असा नव्हता। हा आखाडा यांनी चांगला निर्णय घेतला आणि परंपरा चालावी, चांगली चालावी ह्यासाठी ह्यो निर्णय तिने घेतला। आमची काय मुलं मल्ल ह्यात खेळतील, 4 चांगली होतील, 4 दणदणीत होतील, 4 बिनविष्णी राहतील, ह्यातच आमच्या गावाचं भले। आज पेठ मौजे पेठ तालुका वाळवा जिल्हा सांगली या खंडेश्वर आणि मानकेश्वर यांच्या यात्रेच्या निमित्ताने काल यात्रेचा पालखीचा मुख्य दिवस होता। त्याचबरोबर आज कुस्त्याचं मैदान, आज दुसरा दिवस कुस्त्याचं मैदानाचं नियोजन केलेलं आहे। या कुस्त्याच्या मैदानाचं नियोजनाला अनेक वर्षाची परंपरा असून या परिसरातील मल्ल कोल्हापूर, सांगली, सातारा येथील खेळाडू आणि मल्ल याची प्रतीक्षित असतात की पेठेची यात्रा कधी आहे, कारण हे नावलौकिक मिळवलेलं असं ही मैदान असून या मैदानामध्ये अनेक नामवंत मल्लांच्या कुस्त्या होत असतात। याचबरोबर मागच्या वर्षी हिंद केसरी सिकंदर शेख यांची कुस्ती या ठिकाणी प्रथम क्रमांकाची लावली होती। यावर्षी नामांकित पैलवानांच्या कुस्त्या या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। त्याचबरोबर या गावाला आखाडा नव्हता, तो आखाडा आमच्या गावातील सर्व मान्यवरांच्या मदतीनं इथं उभारण्यात आलेला असून आत्ताच कृष्णातराव पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन यांनी सांगितलं त्या पद्धतीनं या गावाला कुस्त्याचा नावलौकिक असून अनेक मल्ल या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। जसं की जयवंत पैलवान, भरत नायकल वस्ताद, विवेक नायकल, कृष्णात पवार, बरेच मंडळी नाव घेण्यासारखे नामवंत पण पैलवान या ठिकाणी गेलेले आहेत आणि आता नवीन पिढीतील पण पैलवान भरपूर आहेत। त्यांच्या आयोजनासाठी कृष्णात पैलवान वगैरे सर्व मंडळी इथं काम करत आहेत। त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज खंडेश्वर मानकेश्वर यात्रा 2025 या निमित्तानं पेठ तालुका वाळवा जिल्हा सांगली या आमच्या गावचं आज कुस्ती मैदान, अतिशय भव्य दिव्य असं कुस्ती मैदानाचं आयोजन आमच्या गावच्या वतीने करण्यात येत आहे। आणि या कुस्ती मैदानाच्या आयोजनासाठी आमच्या गावचे माननीय सरपंच, माननीय उपसरपंच आणि गावातील सर्वच कुस्तीप्रेमी, कुस्ती शौकीन वस्ताद मंडळी आणि सर्व गावकऱ्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान असं असतं। आणि सांगण्याचा इतिहास झाला तर आमच्या पेठगावला या लाल मातीनं खूप महान मल्ल घडवलेले आहेत आणि पेठगावाला एक कुस्तीची मोठी परंपरा लाभलेली आहे। आवर्जून नाव घेण्याचा उल्लेख करावा असं वाटतं की माननीय कृष्णात पवार बापू भारतातले 1 नंबरचे पैलवान होते। त्याचबरोबर आमचे गुरुवर्य वस्ताद भरत नायकल सर, जे सध्या जंगली महाराज कुस्ती केंद्र कोकमठाण या ठिकाणी परमपूज्य सद्गुरू आत्ममालिक माऊलींच्या आश्रममध्ये कुस्तीचं भव्य दिव्य असं कुस्ती केंद्र उभारून त्या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य करत आहेत। त्याचबरोबर आमचे पेठगावचे माननीय उपसरपंच माननीय जयंत भाऊ हे देखील कुस्ती क्षेत्रातील एक दिग्गज पैलवानांच्या यादीत
त्यांचं नाव घेतलं जातं. त्याचबरोबर अनेक आमच्या गावाला खूप मोठी परंपरा आहे कुस्तीची. आज चालू घडीला बघितलं गेलं तर पैलवान सागर पवार आमच्या गावचा मल्ल राष्ट्रीय खेळाडू आहे. महाराष्ट्र चॅम्पियन आहे. 41 किलो वजनी गटात महाराष्ट्राला सुवर्णपदक होतं. त्याचबरोबर पैलवान अतुल नाईक लिओ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक विजेता आहे. 3 वेळा ऑल इंडिया चॅम्पियन आहे. असे अनेक भरपूर मल्ल. सागर शेलार आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे आमच्या गावचा. त्याचबरोबर असे लहान मोठे अनेक जवळजवळ आज 40 ते 50 मल्ल आमच्या गावामध्ये माननीय कृष्णात बापू यांच्या मार्गदर्शनाने कसून सराव करत आहे. आणि आमच्या गावात या पैलवानाच्या बरोबर आज मी तिला अनेक मल्ल या पेठगावचं नाव रोशन करण्यासाठी कष्ट घेत आहेत. आणि त्यांच्या मागं माननीय कृष्णात बापूंचं खूप मोठं सहकार्य आहे. त्याचबरोबर राजाराम बापू सहकारी साखर कारखाने संचालक माननीय अतुल बापू यांचे या पैलवानांना खूप मार्गदर्शन असतं. कुठल्याही वेळेला कुठल्याही मदतीला बापू त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतात. माननीय जयंतभाऊ असतील, माननीय बंडाभाऊ असतील, सर्वच गावचे जे मान्यवर आहेत त्यांचं कुस्तीसाठी खूप मोठं योगदान आहे. आणि या पेठगावच्या मैदानाचा खूप मोठा इतिहास आहे. गत वर्षीचा आपण चालू वर्ष म्हणजे या हिंदुस्थानातला 1 नंबरचा पैलवान रुस्तम हिंद पैलवान सिकंदर शेख याची आपण गेल्या वर्षी इथं कुस्ती घेतलेली होती. असे अनेक मोठे मल्ल गणेश जगताप असतील, उपमहाराष्ट्र केसरी संतोष जोरवड असतील, बालारफिक शेख असेल महाराष्ट्र केसरी, भारतमधने असतील, अशा अनेक मल्लांच्या लढती या लाल मातीत पेठेच्या झालेल्या आहेत. तर आज या पेठगावचा असं दैदिप्यमान इतिहास असणारा आज मैदान आपलं आहे. तर या मैदानाच्या वतीनं आम्ही सर्व गावकरी या वतीनं आपलं स्वागत करतो आणि या मैदानासाठी शुभेच्छा देतो. आणि कुस्ती यूट्यूब चॅनलचं आपण लाईव्ह करतात त्याबद्दल आपलं या पेठगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपलं मनस्वी आभार आहे. धन्यवाद. आज कुस्त्याच्या मैदानानिमित्तानं बापूंच्या कल्पकतेनुसार गावाला एक मैदान असावं, म्हणजे भरीव मैदान असावं, कायमस्वरूपी मैदान असावं, गावातील भावी पिढी घडावी या हेतूनं त्यांच्या कल्पकतेनुसार जुन्या काळातील मल्ल पैलवान माणिकराव जाधव यांनी मदत केली मैदानासाठी. त्याबद्दल आभार. खंडेश्वर मानकेश्वर यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे आज मी अध्यक्ष चेअरमन यात्रा कमिटी महेश पाटील, तसेच अतुल पाटील बापू, सर्व मान्यवर, पुरुषभाई जयंत पाटील पहलवान, माणिक जाधव आज या ठिकाणी पेठचं मैदान हे परंपरेचं मैदान आहे. तिथं अनेक मोठ्या मल्लांची कुस्ती चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि ते असंच सदैव चालत राहावं एवढंच मी 2 शब्द बोलतो. धन्यवाद.